आपण बघी येथील चंदन शेतामध्ये आहात आणि तुम्ही बघू शकता की चंदन शेतामध्ये आमचं झाड जे आहे त्या पावसाळ्यामध्ये लावण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर याला एकूण लागून फक्त 5-6 महिने झालेले आहेत आणि या झाडाची लांबी जशी 6 फूटपर्यंत गेलेली आहे. आपण तिथं बघू शकता. नेचर ॲग्रो डेव्हलपर्सने आपल्याला एक सुवर्णसंधी दिलेली आहे चंदन प्लॉटमध्ये गुंतवणूक करण्याची. याच्यामध्ये कंपनी तुम्हाला 3000 स्क्वेअर फीटचा एक प्लॉट देतं आणि त्या प्लॉटमध्ये 24 चंदनाची झाडं लावण्याचा संपूर्ण खर्च आणि देखरेखीची सर्व गॅरंटी कंपनी घेते आणि त्याच्यामधून मिळणारं जे उत्पन्न आहे म्हणजे या एका झाडामधून मिळणारं उत्पन्न 40% उत्पन्न कंपनी आपल्या कस्टमरबरोबर शेअर करते. 60% कंपनी घेते आणि 40% तुम्हाला देते आणि त्याच्याबरोबर तुमचा जो 3000 स्क्वेअर फीटचा जो प्लॉट घेतलेला आहे, तुम्ही ती जागा घेतलेली आहे, त्याला NATP सुद्धा कंपनी करून देते. आणि ती कंपनी, लक्षात द्या, हे जे डॉग आहे हे डॉगसुद्धा आम्हाला यांच्या रक्षणाकरता इथे पाळावे लागतात. असेच भरपूरसे डॉग आमच्यापाशी आहेत. आपण याच्याबरोबर आणखी माहिती घेऊ. चला आपण थोडंसं आपला शेत बघायला जाऊ आणि मी तुम्हाला वरवर माहितीसुद्धा देत राहतो. थँक्यू. चंदनाचं झाड जेव्हा आपण लावतो तेव्हा ते झाड जगण्याकरिता आपल्याला काही होस्ट प्लांटसुद्धा लावावं लागतं. तर आमच्या कंपनीने चंदनाचं झाडाला होस्ट प्लांटमधून एक आंब्याचं झाडसुद्धा इथे दिलेलं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल की हे झाड मीन्स 6 महिने झाले लागून माझ्या वर गेलेलं तुम्हाला दिसत आहे आणि होऊ शकते पुढच्या वर्षी याला आंबेसुद्धा लागतील. अशाच पद्धतीने कंपनीने वेगवेगळ्या प्रकारची झाडे इथे लावलेली आहे ॲज अ होस्ट प्लांट म्हणून. आमच्या झाडांची वाढ कशा पद्धतीने झालेली आहे ते आपण बघून घेऊ. आपण बघू की चंदन प्लॉट घेण्याचा अर्थ काय. कारण की आमच्या जर चंदन प्लॉटच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर याच्यामधून फायदा कोणकोणत्या पद्धतीचा होऊ शकते. लक्षात घ्या, आज हे झाड इथे लावण्यात आलेलं आहे, 6 महिन्याचं झाड लावण्यात आलेलं आहे. कंपनी तुम्हाला 3000 स्क्वेअर फीट देत आहे फक्त 3-3.5 लाख रुपयामध्ये. 3.5 लाख रुपयाचा जर तुम्ही एक प्लॉट घेत असाल तर पूर्ण पैसे भरण्याची गरज नाही आहे. फक्त 25% रक्कम भरून तुम्ही तुमचा प्लॉट ॲग्रीमेंटलीही तुमच्या नावावर करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीची उर्वरित जे रक्कम असतं ती रक्कम 50 महिन्याच्या साईडवर कंपनी तुम्हाला EMI सह देत आहे आणि हे EMI तुम्हाला फक्त व्याज मुक्त आहे. याच्यामध्ये 1ही रुपया तुमचा जास्त जात नाही. 3.5 लाख रुपयामध्येच तुम्हाला प्लॉट पडतं. एक तर तुम्हाला 3000 स्क्वेअर फीटची जमीन मिळालेली आहे, त्याच्यामध्ये 24 चंदनाची झाड मिळाली आहे. जर आपण असा विचार केला की एका चंदनाच्या झाडामधून किती चंदन निघेल तर फक्त आपण 30 kgचं जरी चंदन या चंदनाच्या झाडामधून काढलं असेल, 30 kgचं, आजचा ओव्हरऑल त्याचा रेट जो आहे तो गुगलमध्ये सर्च केल्याप्रमाणे 20-22 हजार रुपये kgचा आपल्याला दिसतं. परंतु याच्या 15 वर्षानंतर तो रेट कितीचा राहील आणि ज्या रेटनी आपलं चंदन विकल्या जाईल त्याच रेटनी तुम्हाला याचा फायदा मिळेल. मग मिळाल्याच्या नंतर जर आपण विचार केला की याच्यामधून आपल्याला किती फायदा मिळू शकतं, फक्त आपण विचार केला की 30 kg आणि 20,000 रुपये kgचा जरी हिशोब लावला तरी एक झाडामधून निघणारं उत्पन्न 6 लाखाचं उत्पन्न आपलं होतं. आणि 6 गुणिला जर 24 आपण केले तर त्याचं एकूण उत्पन्न जे होत आहे ते होत आहे 1,44,00,00,000 रुपये. म्हणजे जर आपण 40% जरी कंपनी तुम्हाला दिला म्हणजे कस्टमरला दिला तरी ते कमीत कमी 57 लाखाच्या वर चाललेला आहे. उरलेला तुमचा 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉट जो आहे तो रिमेनिंग राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही या परिसरात तुमचा 3000 स्क्वेअर फीटचा प्लॉटसुद्धा झाला आणि तुम्हाला मिळालेली रक्कम जी 40% आहे 3.5 लाख रुपये गुंतवले होते. एकूण आपल्याला 50 ते 60च्या मधामध्ये जी रक्कम मिळालेली आहे, एवढी मोठी रक्कम जर आपल्याला मिळत असेल तर साहजिकच आपण थोडं का होईना परंतु आपल्या फ्युचर प्लॅनिंगकरिता या चंदन प्लॉट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर याचा विचार तुम्ही करू शकता. मी आणखी तुम्हाला या चंदन प्लॉटबद्दल दाखवणार आहे की याची ड्रिप इरिगेशन सिस्टम कशी आहे. चला, याला कोणत्या पद्धतीने लावलेलं आहे आणि लावल्याच्या नंतर याची ग्रोथ कशी आहे. हेल्दीएस्ट झाड आपल्यासमोर दिसत असेल. एकूण 6 महिन्याचा कालावधी या झाडावरून लोटलेला आहे. एकूण या क्षेत्रामध्ये
25 एकरचं क्षेत्र कंपनीने ते प्लांटेशन केलेलं आहे चंदनाचं. आणि चंदनाचं प्लांटेशन करताना कोणकोणत्या पद्धतीने ते लावलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल. सर्व कचरा आहे. कचरा याच्यासाठी आहे कारण की हे जे झाड आहे ते परपोषी आहे आणि परपोषी असल्याकारणाने याला भरपूरशा होस्ट प्लांटची गरज असते. त्याच पद्धतीनं कंपनीने इथे संपूर्ण झाडं मेंटेनन्स केलेले आहे आणि यांची ग्रोथसुद्धा फास्ट होत आहे. बघू शकता की झाडांच्या पाणी देण्याकरिता आपण ड्रीप इरिगेशन सिस्टम इथं लावलेलं आहे. या पद्धतीने झाडांना कमी नाही आणि जास्त नाही या प्रमाणात आपण पाण्याची आवकसुद्धा देऊ शकतो. म्हणजे चंदनाचं झाड असं आहे की कमी पाण्यामध्ये होणारं पीक आहे आणि त्या पिकांना जर आपण योग्य प्रकारे जर हाताळणी केली तर ते झाड उत्कृष्टरित्या आपल्या महाराष्ट्र झोनमध्ये तरी चांगल्या पद्धतीने लागण्यात येत आहे. याच्यामध्ये नेटाफेमचं जे आहे नेटाफेमचं जे वॉटर इरिगेशन सिस्टम लावलेलं आहे या पद्धतीनं हे संपूर्ण आपण इथून ड्रिप केलेलं आहे. या ड्रिपिंगमधून एकूण 4 लिटरचं पाणी जाणार प्रत्येक झाडांना जाणार अशा पद्धतीने आपण व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद.